मित्रांनो, महागाईने त्रस्त झालेल्या व्यक्तीच्या मनात गुंतवणुकीबद्दल वेगवेगळे विचार येऊ शकतात. हे विचार आर्थिक असुरक्षितता आणि चिंता यावर आधारित असतात. काय विचार येऊ शकतात आपल्या मनात? तर गुंतवणूक कशी करावी, का करावी? महागाईमुळे रोजच्या खर्चात वाढ झाल्यामुळे व्यक्तीला गुंतवणूक करण्याबद्दल शंका येऊ शकते. त्याला हे प्रश्न पडू शकतात की सध्या परिस्थितीत माझ्याकडे गुंतवणुकीसाठी पैसे आहेत का? शेअर्समध्ये गुंतवणूक कितपत सुरक्षित आहे? महागाईमुळे मार्केटमध्ये अस्थिरता निर्माण झाल्याने व्यक्तीला शेअर्समध्ये गुंतवणुकीची जोखीम जाणू शकते. ती विचार करेल की शेअर बाजारात पैसे घालवले तर ते सुरक्षित आहे का? महागाईची सामना कसा केला पाहिजे? महागाईमुळे उत्पन्नाच्या तुलनेत खर्च वाढले असतील तर व्यक्ती विचार करू शकते की काय गुंतवणूक करून महागाईची सामना करता येईल? आर्थिक भविष्य सुरक्षित आहे का? दीर्घकालीन विचारांमध्ये व्यक्ती विचार करेल, महागाईमुळे माझे आर्थिक भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी मी आज कोणती पावले उचलू शकतो? संकट काळात पैसे गुंतवावेत का? संकटाच्या काळात महागाई वाढल्यास व्यक्ती विचार करेल, गुंतवणूक करून अधिक फायदा मिळेल की फक्त बचत करणे योग्य राहील? कुठे गुंतवणूक केली पाहिजे? शेअर्स, म्युच्युअल फंड, SIP यामध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरेल का? व्यक्तीला असे प्रश्न पडतील की कुठल्या गुंतवणुकीत कमी जोखीम करून किंवा असून अधिक फायदा मिळू शकतो? गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे का? शेअर बाजाराची माहिती नसल्यास व्यक्ती विचार करेल, मला गुंतवणुकीबद्दल पुरेशी माहिती आहे का? सल्लागाराची मदत घेतली पाहिजे का? महागाईपेक्षा जास्त परतावा मिळेल का? महागाई दराच्या तुलनेत गुंतवणुकीवरचा परतावा अधिक असेल का? असा विचार व्यक्तीच्या मनात येऊ शकतो. गुंतवणूक त्वरित करावी की थांबलं पाहिजे? सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता व्यक्ती विचार करू शकते की सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूक करणे योग्य आहे का? किती गुंतवणूक करावी? सध्याच्या महागाईमुळे व्यक्तीला असे वाटू शकते की मी किती प्रमाणात गुंतवणूक करू शकतो? गुंतवणुकीसाठी किती निधी असला पाहिजे? मित्रांनो, असेच प्रश्न जर आपल्या मनात येत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. महागाईवर मात करण्यासाठी शेअर्समध्ये गुंतवणूक, आर्थिक जागरूकता. महागाई ही प्रत्येकाच्या जीवनात सतत वाढणारी आर्थिक समस्या आहे. महागाईचा दर जसा जसा वाढतो तशी तशी आपली खरेदीची क्षमता कमी होते आणि याचा परिणाम आपली खरेदी क्षमता कमी झाल्यामुळे काय होते की आपल्या एकूण आर्थिक स्थितीवर याचा परिणाम होतो. या समस्येवर मात करण्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत, परंतु शेअर्समध्ये गुंतवणूक हा एक प्रभावी मानला जाणारा उपाय आहे. शेअर्समध्ये गुंतवणूक करून आपले आर्थिक भविष्य आपण सुरक्षित करू शकता, तसेच महागाईच्या वाढत्या दराशी लढा देऊ शकता. आजच्या व्हिडिओत आपण काय पाहणार आहोत? महागाईचा दर वाढल्यास आपल्या गुंतवणुकीवर कोणते परिणाम होतात आणि त्यावर शेअर्समध्ये गुंतवणूक कशी प्रभावी ठरू शकते? शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणती आर्थिक उद्दिष्टे ठरवणे आवश्यक आहे आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे कोणते आहेत? शेअर बाजारातील विविधता गुंतवणुकीत का महत्त्वाची असते आणि जोखीम कमी करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजे? महागाईशी सामना करण्यासाठी शेअर्समध्ये SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन कसा उपयुक्त ठरू शकतो? शेअर बाजारातील गुंतवणूक करताना कोणत्या आर्थिक जागरूकतेची गरज असते आणि तज्ज्ञांचा सल्ला कसा प्रभावी ठरतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना. महागाई आणि त्याचे परिणाम. महागाई म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किमतीचा वाढता दर. यामुळे सामान्य लोकांची आर्थिक स्थिती खालावते. उदाहरणार्थ जेवण, इंधन, घरखर्च, शिक्षण आणि वैद्यकीय सेवा यासारख्या आवश्यक वस्तूंच्या किमती वाढत जातात आणि लोकांना खर्च कमी करण्याची गरज भासायला लागते. महागाईचा दर साधारणपणे 5% ते 6% असतो आणि जर आपल्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा यापेक्षा कमी असेल तर आपण आर्थिक नुकसान सहन करू शकतो. महागाईचा दर हा टक्केवारी कमी जास्त होऊ शकते. शेअर्समध्ये गुंतवणुकीचे काय महत्त्व असते? शेअर्समध्ये गुंतवणूक करून आपण आपल्या पैशांचे योग्य व्यवस्थापन करू शकतो. शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीचा दर दीर्घकालीन स्वरूपात महागाईपेक्षा अधिकच असतो. उदाहरणार्थ गेल्या काही दशकांमध्ये भारतीय शेअर बाजाराने सरासरी 12% ते 15% परतावा दिल्याची नोंद आहे, जो महागाईच्या दरापेक्षा जास्त आहे. त्यामुळे शेअर्समध्ये गुंतवणूक करून आपण महागाईवर मात करू शकता. शेअर्सची गुंतवणूक कशी करावी? महत्त्वाचे मुद्दे पाहूया.
शेअर्समध्ये गुंतवणूक करताना काही महत्त्वाचे मुद्दे विचारात घेतले पाहिजे, जसे की गुंतवणुकीची उद्दिष्टे. आपण गुंतवणूक करताना आपली उद्दिष्टे निश्चित करावीत. दीर्घकालीन गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरते हे नेहमी लक्षात ठेवा. शेअर बाजाराचे ज्ञान. शेअर्समध्ये गुंतवणूक करताना बाजारातील ताज्या घडामोडी, कंपन्यांची स्थिती, आर्थिक परिस्थिती यांची माहिती असणं गरजेचं आहे. विविधता ठेवा. एकाच कंपनीत गुंतवणूक न करता विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास जोखीम ही कमी होत असते. विविध सेक्टरमधील शेअर्सची निवड फायद्याची ठरत असते. SIPचा वापर करा. शेअर बाजारामध्ये नियमितपणे गुंतवणूक करण्यासाठी SIP हा उत्तम पर्याय आहे. महागाईशी सामना करताना नियमित आणि लहान लहान रकमा गुंतवणूक करणे हे फायद्याचे ठरते. याबद्दलचा एक महत्त्वाचा व्हिडिओ मी SIP बद्दलचा स्पेशल केलेला आहे, तो नक्कीच पहा. त्यानंतर महागाईशी मुकाबला करण्यासाठी शेअर्सची भूमिका नेमकी काय असते. महागाईशी मुकाबला करण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक ही महत्त्वाची आहे. शेअर बाजारामध्ये महागाईच्या प्रभावामुळे अनेकदा चढ उतार दिसतात, परंतु दीर्घकाळात बाजाराने नेहमीच चांगला परतावा दिल्याची नोंद आहे. महागाईमुळे जिथे ठेवींवरील परतावा कमी होतो तिथे शेअर्समध्ये गुंतवणूक दीर्घकालीन फायदा देत असते. शेअर बाजारातील जोखमीची समज असणं गरजेचं आहे. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना काही जोखीम असते. बाजारातील चढ उतारामुळे थोड्या काळात नुकसान होऊ शकते, परंतु या गुंतवणुकीचा फायदा दीर्घकाळ टिकतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. जोखीम कमी करण्यासाठी आपल्या गुंतवणुकीचे योग्य नियोजन करणे, विविध प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे आणि शेअर बाजारातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे हे गरजेचे असते. शेअर्स गुंतवणुकीत आर्थिक जागरूकता सुद्धा महत्त्वाची असते. शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी आर्थिक जागरूकता असणं खूपच महत्त्वाचं आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करावा, बाजारातील तज्ज्ञांचे विश्लेषण वाचावे आणि आपण गुंतवणुकीच्या जोखमीची तयारी ठेवावी. त्याशिवाय आपण या क्षेत्रात न आलेलं बरं असते. शेअर्समध्ये गुंतवणुकीचे फायदे कोणते आहेत, तर उच्च परतावा. शेअर बाजारातील गुंतवणूक महागाईपेक्षा अधिक परतावा देते. वित्तीय सुरक्षितता. दीर्घकालीन गुंतवणूक वित्तीय सुरक्षितता निर्माण करते. विविध पर्याय. शेअर बाजारात विविध सेक्टर्समधील कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मित्रांनो, महागाईशी सामना करण्यासाठी शेअर्समध्ये गुंतवणूक एक प्रभावी पर्याय आहे. योग्य नियोजन, दीर्घकालीन विचार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास आर्थिक स्थिरता आणि सुरक्षितता ही आपल्याला मिळवता येते. महागाईचा दर वाढत असला तरी शेअर्समध्ये गुंतवणूक करून आपण त्यावर मात करू शकतो. आर्थिक जागरूकता निर्माण करून आपण अधिक चांगल्या प्रकारे आर्थिक नियोजन करू शकतो आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाऊ शकतो. मित्रांनो, बऱ्याच मित्रांचं म्हणणं असं आहे की शेअर बाजार हे धोकादायक आहे. तर मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची ट्रेडिंग होते, जसे की इंट्राडे ट्रेडिंग, डिलिव्हरी ट्रेडिंग आणि फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग. अजून वेगवेगळे कमोडिटी, करन्सी ट्रेडिंग वेगवेगळे प्रकार असतात. नॉलेज न घेता जर आपण या प्रकारात पडलो तर नक्कीच आपल्याला तोटाच होणार आहे. त्यामुळे आधी नॉलेज घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नॉलेज न घेता जर तुम्ही यापैकी काहीही केलं तर तुमचे पैसे फसू शकतात. मग ती कोणतीही प्रकारची ट्रेडिंग असो, हे मुद्दे महत्त्वाचे असतात आणि हे क्षेत्र आपल्यासाठी नवीन असल्यामुळे अभ्यास हा आपला सोबती असतो. मित्रांनो, शेवटी तुमच्या मनात प्रश्न येत असतील की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक ही रिस्की आहे. तर मित्रांनो, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रकार असतात शेअर मार्केटमधील, याचा थोडासा जर अभ्यास केला आपण तर तुम्हाला याबद्दल बरीचशी माहिती मिळू शकते आणि इन्व्हेस्टिंगच्या बद्दल काय करायचे याची कल्पनासुद्धा येईल. याबद्दलचे वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत, तुम्ही या चॅनलवर पाहू शकता किंवा मराठी आनंद नावाचे चॅनलमध्ये सुद्धा पाहू शकता. मित्रांनो, जर आपण असे नाही केले तर काय होईल की एक जगातील सर्वात उत्कृष्ट गुंतवणुकीचा प्रकार म्हणजे शेअर मार्केट, याच्यापासून तुम्ही वंचित राहू शकता. आणि मित्रांनो, जगातील सर्व श्रीमंत व्यक्ती हे शेअर मार्केटमधील कंपन्यांमध्ये आहेत आणि त्याच्यामुळेच ते श्रीमंत आहेत. तुम्ही सर्च करू शकता की जगातील टॉप 10 लोक हे कोणत्या प्रकारचे श्रीमंत आहेत, त्यांच्या कंपन्या कोणत्या आहेत आणि त्यांचे शेअर्सबद्दल तुम्ही माहिती पण मिळू शकता. मित्रांनो, ही आर्थिक जागरूकता आपल्याला आजच्या काळाची गरज बनलेली आहे. नाहीतर काय होईल की तुम्ही FD सारखे सुरक्षित जे मानले जाणारे प्रकार आहेत त्याच्यामध्येच गुंताल आणि महागाईचा दर हा वाढत राहील आणि तुम्हाला जो परतावा मिळतो हा कमी प्रकारचा राहील. अशा प्रकारच्या एका वेगळ्या चक्रामध्ये तुम्ही फसू शकता. मित्रांनो, याकरताच आपण मनी मेव मराठी या स्पेशल चॅनलची निर्मिती केलेली आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला आर्थिक जागरूकतेचे वेगवेगळे
व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळत राहील आणि तुमच्या आर्थिक जो भर पडेल त्यामध्ये आमचासुद्धा अशा प्रकारचा वैचारिक सहभाग असेल. तर मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल, आपल्याला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांनासुद्धा फॉरवर्ड करा, आपल्या ग्रुपवर शेअर करा. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.